एक लक्षात ठेव ईश्वर, तू कितीही अडचणी आणल्यास ना तरी माझा अल्बम लोकांपर्यंत पोचणार। एवढा विश्वास आहे तुझा तुझ्या मुलीवर? हा, मी जर मध्ये पडलो तर हा तुझा अल्बम जनसामान्यापर्यंत पोचणार नाही, एवढा तरी विश्वास माझ्यावर ठेव की। इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं। काका, काहीच नाही होऊ शकत का रे? अवघड आहे। एक सांगतो, तू जाण्यापूर्वी तू मला खूप आवडतोस, खूप वाटतं तुझ्याबद्दल। हो बसा बसा, उठताय कशाला? बसा ना काकू, तुम्ही पण बसा। हो बस। म्हटलं नव्या घरात नीट व्यवस्था झाली आहे की नाही त्याची चौकशी करावी। छान आहे तुझं घर, हवेशीर, प्रशस्त आहे। प्रशस्त पण आहे आणि प्रसन्न पण आहे। आणि किती नीटनेटकं ठेवलंय। कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुझं। कौतुक माझं नाही, माझ्या आईबाबांचं करायला हवं। त्यांनीच त्यांच्या मेहनतीने बांधले हे घर, माझा वाटा काहीच नाही याच्यामध्ये। मी फक्त सांभाळतोय। तेच तर म्हणतो मी। अरे बाबा, उभारणारा जेवढा महत्वाचा असतो तेवढाच सांभाळणाराही महत्वाचा असतो। तुझाही तेवढाच मोलाचा वाटा आहे। तुम्ही उगाच कौतुक करताय माझं। नाही रे बाळा, तू वेगळा आहेस इतर मुलांपेक्षा। तुझं वागणं, बोलणं, तुझी जिद्द, हे सगळंच कौतुकास्पद आहे। आणि त्यातही तुझी संगीताची आवड तुझं वेगळेपण सिद्ध करते। हा, या बाबतीत मी इतरांपेक्षा नक्कीच वेगळे। तुला मी पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच तुझ्यातलं वेगळेपण ओळखलं होतं। खरंय, संगीत म्हणजे माझ्यासाठी देवपूजे इतकं पवित्र कार्य आहे। मला ते जोपासायचंय, आपलंसं करायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचंय। तुमचं गाणं जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना तेव्हाच मी निश्चय केला होता की तुम्हीच माझ्या पहिल्या अल्बमसाठी गाणी तयार करणार। अगदी ठरवल्याप्रमाणे सगळं होतंय। हो, तुमची साथ लाभली म्हणून झालंय हे सगळं शक्य। अरे हे तुझ्या प्रयत्नांचं फळ आहे। नाही काकू, हे गौरीमुळे शक्य झालंय। हा अल्बम पूर्ण होण्याचं एकमेव कारण आहे ती म्हणजे गौरी। तिच्या मेहनतीशिवाय हे शक्यच झालं नसतं। खरंय, खूप मेहनती आहे गौरी, पण तिच्या मेहनतीला तुझा आधार मिळाला म्हणून हे स्वप्नवत वाटणारं अल्बमचं काम सत्यात उतरताना दिसतंय। गावाकडून आलेली मुलगी एवढा पुढचा विचार करू शकते असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला।
काका काकू, खरंच तुमची मुलगी हिरा आहे, हिरा. अरे तू पारखी नजरेने पाहिलंस म्हणून तुला हिरा दिसला. खरं सांगू, तुझ्यासारखी माणसं आम्हाला खूप कमी भेटली. जी भेटली ती आपली असूनही. असू दे. काकू नको तो विषय आता. खरंय खरंय. जी आपली होती ती आपल्यापासून दूर गेली आणि जी दूरची होती ती आपली झाली. आता हा आदित्य याचा आणि आपला काय संबंध, पण आपल्यासाठी किती केलं त्यांनी. काका, मी कुठे काय करतोय तुमच्यासाठी? अहो, मी जे काय करतोय ना ते फक्त माझ्या स्वतःच्या समाधानासाठी करतो. तू काहीही म्हण, पण आता तू आम्हाला आमचाच वाटतोस. तुम्ही हे बोलून खूप काही दिलेत मला काका. थँक्यू. चला येतो मी, थोडंसं काम आहे मला. मिहिर, हे पेपर्स जरा या फाईल मध्ये लावून दे ना मला, आणि व्यवस्थित नंबर बघून लाव. काम करे सैया हमारो. वा, स्वारी बरीच खुशीत दिसतीये. गाणं वगैरे गुणगुणतोयस? पहिल्यांदा पाहतेस ना माझ्याकडे म्हणून तुला असं वाटतं. एरवी आमच्याकडे बघायला वेळ कोणाकडे. ए, लाडात येऊ नकोस हा. सांग ना काय झालंय. काही नाही ग, आज बऱ्याच दिवसांनी आपण एकत्र काहीतरी करतोय ना म्हणून गावची आठवण आली. गावात असताना आपण लहानातलं लहान काम सुद्धा एकत्र करायचो ना. हो ना, म्हणजे अगदी वह्या पुस्तकांना कव्हर घालणं असो किंवा तुझा गृहपाठ पूर्ण करणं असो, सगळं एकत्रच करायचं. हे आणि तुला आठवतंय, एकदा आपल्याला शाळेत जायला उशीर झाला होता तेव्हा वर्गाबाहेर सुद्धा आपण एकत्रच उभे होतो. चांगलंच आठवतंय मला. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आणि शाळेत आपल्याला धूपछाव चिडवायचे. तू गोरी आणि मी काळा म्हणून आपल्याला धूपछाव चिडवायचे, की मी नेहमी तुझ्यासोबत सावलीप्रमाणे असायचो म्हणून चिडवायचे, हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. हो का? ठीक आहे, मग विचार जाऊन शाळेत, बघ काय म्हणतायत ते. मला आवडेल का पुन्हा शाळेत जायला, तू सोबत असायला. मलाही आपली शाळा खूप आठवते रे. किती मजा करायचो ना आपण शाळेत. एकदा पावसामुळे शाळेचं खूप नुकसान झालं होतं. वाड्याकडची एक भिंत सुद्धा कोसळली होती. हो ना, आणि ती भिंत शाळा परत बांधायला तयारच नव्हती, पण आपण सगळ्यांनी मिळून ती भिंत पुन्हा उभी केली. पण ही कल्पना ही तुझीच होती हा. मी फक्त साथ दिली. नाही रे, तुमच्याशिवाय ते शक्यच नव्हतं. मी एकटी काय करू शकणार होते. तू आणि इतर सगळ्यांना माझी कल्पना आवडली म्हणून ते शक्य झालं. गौरी, तुला डोक्यावरून विटा घेऊन जाताना पाहून ना खूप गंमत वाटायची हा. पण मी त्या विटा डोक्यावर घेतल्या नसत्या ना तर कोणी हातही लावला नसता त्यांना. मग भिंतीच्या जागी विटांचा ढेर बघायला लागला असता. खरंच तुझ्या मेहनतीने आणि जिद्दीने सर्व शक्य झालं. तेव्हा किती मजा करायचो ना आपण. तेव्हा कशाला, आता सुद्धा करू की. आताही एकत्रच आहोत ना आपण. मला नाही तसं वाटत. आता तू खूप बदललीस. म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला? गौरी, तू पूर्वी माणसांना बरोबर ओळखायचीस.
पण आता तुला ते जमत नाही. म्हणजे आता कोणाला ओळखायला चूक केली मी? आदित्याला. आदित्य? अरे, चांगला मुलगा आहे तो. असं तुला वाटतं. तो नुसता चांगुलपणाचा आव आणतोय आणि तुम्हाला फसवतोय. पण असं का करेल तो? अगं तो तुमचा फायदा घेतोय. हे सर्व जे काय करतोय ना तो स्वतःच्या स्वार्थासाठी. तो एकदा तुमच्याकडून काम काढून घेणार आणि त्याचा हेतू साध्य झाला की तुम्हाला वाऱ्यावर सोडणार. मला नाही वाटत असं. ही शहरातली सगळी माणसं ना अशीच खोटी असतात. स्वार्थासाठी माणसांना जवळ करतात, त्यांच्याशी गोड बोलतात, आपलं काम साधून घेतात आणि एकदा का काम झालं की माणसांना वाऱ्यावर सोडतात. पण आदित्य नाहीये तसा. किती करतोय तो आमच्यासाठी आणि काही अपेक्षा न ठेवता. गौरी तुला कळत कसं नाहीये? तो तुमच्या याच भोळेपणाचा फायदा घेतोय जसा तुझ्या काकांनी घेतला. काकांसारखं उदाहरण असून सुद्धा तू त्याच्यावर काय एवढा विश्वास ठेवतेस? बरोबर आहे तुझं. माझा सख्खा काका, बाबांचा सख्खा भाऊ आमच्याशी असं वागू शकतो, आम्हाला फसवू शकतो. तर आदित्यला तर आम्ही ओळखतही नाही. असंच का कोणी कोणाची मदत करेल? काहीतरी हेतू असणार यामागे त्याचा. नक्कीच. काय खरं काय खोटं कळत नाही. मिहीर म्हणतोय त्याप्रमाणे मी खरंच आदित्यला ओळखण्यात चूक तर नाही ना करत. उगाच का कोणी कोणासाठी इतकं करेल? आदित्यने आमच्यासाठी जे केलंय ते निस्वार्थ असेल का? का मी त्याला अजून ओळखू शकले नाहीये? काही कळायला मार्गच नाही. काम झालं. चल मी निघते. ए थांब ना. काय झालं? नाही अरे, झोप येते मला. काय झालंय गौरी? मी म्हटलं ना रे, मला झोपायचंय. आता सांगशील का काय झालंय ते? नाही काय नाही. हे बघ, तुला सांगायचं नसेल ना तर तू सांगत जाऊ नको, पण किमान खोटं नको बोल. तुझा चेहरा स्पष्ट सांगतोय की देयर इज समथिंग रॉंग. तू का करतोयस हे सगळं? आमच्याकडे पद्धत आहे. मित्र अपसेट असेल ना तर त्याला चेअर अप करायचं. नाही, त्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग तू आमच्यासाठी जे काही करतोयस ते सगळं का करतोयस? तुला आमचा इतका पुळका काय येतोय? असं का बोलतेस तू? हे बघ, मला माहितीये तू हे सगळं तुझ्या फायद्यासाठी करतोयस आणि काकांनी केलं तसंच तू पण काम संपलं की दूर सारणार आम्हाला. नाउ यू हर्टिंग मी. तुमचा काका तुमच्याशी चुकीचा वागला याचा अर्थ असा आहे की या तू मला त्याच्याशी कम्पेअर करतेस? एक माणूस वाईट निघाला म्हणजे जगातली सगळीच माणसं वाईट नसतात. काही चांगली माणसं पण आहेत या जगात. ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर जाऊ दे. तुला काय वाटेल तू करू शकतेस. मी तुम्हाला आपलं मानलंय आणि यापुढे मी आपलं मानेन. आदित्य, आय एम सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं रे. अरे पण काका आमच्याशी जे काही वागलाय ना
त्यानंतर माणसाच्या माणुसकीवरच विश्वास राहिला नाही. एकदा दुधानी जीभ भाजली ना की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो, तशी अवस्था झाली आहे माझी. गौरी, रिलॅक्स. बघ, माझ्यावर विश्वास ठेव. आणि हे असले भलते चलते विचार आहेत ना, प्लीज मनातून काढून टाक. तुला झोप आली होती ना? आता झोप. आणि प्लीज काढून टाक पूर्ण. तू पण दमला असशील ना, तू पण आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. कुठे राहिली ही पिल्लू? माई काय झालं? बोलवलंय तिला, येते. काय रे, तुझं लक्ष कुठे आहे? काय नाही. काय नाही म्हणजे मी काहीतरी बोलते त्याला रिॲक्ट तर हो. यज्ञेश्वर दादा कुठे आहे याचा विचार करत होतो. कुठे जाणार? गावाला गेले असणार. नाहीतरी इकडे त्यांना कोण आसरा देणार? चुकतेस तू. यज्ञेश्वर दादाला गावाकडे द्यायची लाख इच्छा असेल, पण त्याची ती हुशार मुलगी गौरी, ती दादाला गावाकडे जाऊ देणार नाही. मग कुठे गेले असतील? त्याचाच विचार करतोय. माई, तुम्हाला माहित आहे की नाही कुठे गेलेत ते? मला नाही, तुमचं सविताशी खूप चांगलं पटतं ना, मग तुम्हाला सांगितलंच असेल कुठे जातोय. नाही ग बाई, मला माहित नाही कुठे गेलेत ते. माई, तुम्हाला किती पुळका होता त्यांचा. तुम्ही त्यांना विचारायला हवं होतं की कुठे चाललायत. त्यांना असं वाऱ्यावर कसं सोडलं माई तुम्ही? शिल्पा, माझ्या हातात काही होतं का? मी काय करणार? कुठे गेले मला काही माहित नाही. माई, जरा वयाचं भान ठेवा. या वयात खोटं बोललेलं शोभत नाही तुम्हाला. मीठ या घरचं खाता आणि इमानदारी त्या घरची दाखवता. आता तुला जर माझ्यावर विश्वासच ठेवायचा नाहीये, त्याला माझा काय इलाज? जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. यज्ञेश्वर दादा कुठे गेलाय, त्याला कुठं आसरा मिळालाय याचा तपास करायलाच हवा. त्याची काहीही गरज नाहीये. काय ग पिल्लू, कुठे होतीस तू? काय करत होतीस? तुमच्या प्रश्नाचंच उत्तर शोधत होते. म्हणजे मला माहिती आहे यज्ञेश्वर काका आणि त्याची फॅमिली कुठे आहेत ते. म्हणजे कुठे आहेत? त्यांना आदित्याने आसरा दिलाय. सध्या ते सगळे तिकडेच आहेत. वा, छान. घे, तुला खूप पुळका होता ना भावाचा. माझा भाऊ भोळा भोळा म्हणून डोक्यावर चढवून ठेवलं होतं. आता ते तुझ्या रायवलच्या घरी राहत आहे. म्हणजे काय इज्जत ठेवली त्यांनी तुझी? माणसाने ना तुला बर्बाद करायचा विडा उचललाय. मला बर्बाद करणार ते 10 आदित्यने घेऊन आले तरी ते मला बर्बाद करू शकत नाहीत.
बरबाद कोण कोणाला करेल ते तर ठरेलच. तू पाहच बघ, यज्ञेश्वर दादा सहकुटुंब सहपरिवार बेघर झालाच आहे. त्याच्यात आणखीन एका सभासदाची भर पडेल, आदित्यची. आदित्य पण त्यांच्याबरोबर बेघर होतो की नाही बघ तू. आता देवाकडे फक्त एवढंच मागणं आहे, गौरीला आदित्य सारखा मुलगा मिळावा. अगदी माझ्या मनातलं बोललीस. जर आदित्य सारखा जावई मिळाला ना, माझ्या सगळ्या चिंता दूर होतील. सांभाळा स्वतःला. असं काय करताय? तुमच्या तब्येतीला बरं नाहीये.